विदर्भातल्या बऱ्याच जागा जाहीर झाल्या, चंद्रपूरची अजून झालेली नाही. कुठेतरी म्हणजे मुनगंटीवार विरुद्ध वडेट्टीवार असा सामना लढेल का, अशी सध्या चर्चा आहे राजकीय. विदर्भातील जवळपास पहिल्या टप्प्यातील सर्व जागा काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या आहेत. चंद्रपूरची जागा घोषित होणं बाकी आहे, खरं आहे. पण आता धुलीवंदन झाल्यानंतर रंग एकमेकाला लावल्यानंतरच त्याची सुरुवात. रंगो की होली मनाने के बाद आपण कदाचित हायकमांडला वाटलं असेल की त्यानंतर ती जागा घोषित करायची. सध्या सगळीकडे ती उत्सुकता आहेच. पण चंद्रपूरच्या जागेचा निर्णय हा काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमांड अत्यंत सावधपणे पाऊल टाकते आहे आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे. आणि म्हणून जो उमेदवार हायकमांड देईल ती जागा काँग्रेसची 100% ही जिंकणारी असेल. पूर्वीही महाराष्ट्रात एक खासदार होता, तो चंद्रपूरचा होता. आता तिथून आमचे 20 खासदार होतील. त्याची सुरुवातही चंद्रपुरातूनच होईल. तुमचंच नाव आघाडीवर आहे, तुमचंच नाव चर्चेत आहे, तुम्ही इच्छुक? असं आहे की हायकमांडला काय वाटतं, पक्षश्रेष्ठींना तो निर्णय होईल. वडेट्टीवारांची गरज हायकमांडला वाटलं की दिल्लीत आहे, तसा निर्णय होईल. ते म्हणतील त्यांची गरज महाराष्ट्रात आहे, तर तसा निर्णय होईल. त्यांना आमच्या वरिष्ठांना आम्हाला कुठे ठेवायचं आहे, राज्यात की दिल्लीत, केंद्रात, हा निर्णय तो घेणार आहे. असं आहे की वडेट्टीवार हे दिल्लीत जावेत अशी अनेकांची इच्छा दिसते. त्यामुळे ते कोण हा हायकमांड निर्णय घे. अकाउंट फ्रीज करण्याबद्दलची रडीचा डाव म्हणतात ना, रडीचा डाव. ज्यावेळेस पराभव दिसतो त्यावेळेस 2 पैलवानांची कुस्ती असते आणि एक पैलवान भारी पडतो, त्यावेळेस तो रडीचा डाव खेळतो, रडीचा. मग त्याच्या लंगोटीलाच हात लावून लंगोटच काढायचा प्रयत्न असे रडके लोक करतात, ज्यांच्यामध्ये लढण्याची हिंमत नाही. असा तो प्रकार आहे की तुम्ही लढण्यापूर्वी पराजय पत्करताय, काँग्रेसच्या अकाउंटचं काँग्रेसचं खातं गोठवून, असं मला वाटतं. गडकरी साहेबांनी काल आपल्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केलाय. होळीच्या पूर्वीच त्यांनी कुठेतरी आता प्रचाराचा गुलाल देखील उधळलाय आणि त्यांनी म्हटलं की 5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडणूक जिंकतात. नाही, प्रत्येकालाच 5 लाखाचा आकडा कुठून येतो हे कळत नाही. जो तो उठतो आणि 5 लाख म्हणतो. काय EVM फिक्सिंग आहे काय 5 लाख? की जनता म्हणजे ते म्हणलेत 5 लाख आणि 5 लाखाचा फरकाने मिळून देणार. एक गडकरींच्या विरोधात आम्ही तगडा पैलवान दिला यावेळेस. तो मातीतलाही पैलवान आहे, मॅटवरचाही पैलवान आहे, मैदानावरचाही पैलवान आहे. आणि मला वाटतं की लढण्याचे डावपेच असलेला निष्णात असा हा पैलवान आहे. त्यामुळे ही जागा नागपूरमध्ये परत काँग्रेस मिळवेल आणि प्रचंड मताने मिळवेल, हा आम्हाला विश्वास आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की त्यांनी घोषणाच केली की मी शिवसेनेसोबतची युती जी आहे ती तोडतो आहे, मात्र काँग्रेस आणि शिवसेना जो गोंधळ घालते तसा गोंधळ आम्हाला घालताय नाही. आता शेवट प्रकाश आंबेडकर साहेब आणि आम्ही एकत्र लढावी ही सगळ्या महाविकास आघाडीची इच्छाच होती.
आणि त्या दृष्टीनं सगळ्या नेत्यांनी प्रयत्न केले, त्यांच्या परीने त्यांनी केलेत, आमच्या परीने आम्ही केले. आता राज ठाकरे पूर्वी म्हणाले मी काही प्रकाश आंबेडकर नाही की 1-2 जागेवर. आता आज प्रकाश आंबेडकर साहेबांना म्हणायची पाळी आली की मी राज ठाकरे नाही, 1-2 जागेसाठी लोटांगण घालेलं. तर हे दोनही ज्या काही आता मागची घटना, राज ठाकरेंचं वक्तव्य आणि आता मला 1 तरी द्यावं किंवा 2 तरी द्यावं अशी म्हणायची पाळी त्यांच्यावर आली. आणि ती पाळी काही ते प्रकाश आंबेडकर सहन करत नाहीत. त्यांना त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोठे नेते आहेत, महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि अत्यंत हुशार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे सगळे बघतात. त्यामुळे 4 जागेचा मला वाटतं की प्रस्ताव किंवा विचार आंबेडकर साहेबांनी करावा असं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं. त्याच्या पुढे जाऊन काही पुन्हा करता आलं असतं, परंतु कदाचित दुर्दैव म्हणावं की आज प्रकाश आंबेडकर सारखे नेते सोबत असायला पाहिजेत पण ते दिसत नाही. आणि त्यांनी मल्लिकार्जुन खरगे साहेबांना भेटून आणि पत्रही देऊन काँग्रेसच्या 7-8 जागेवर प्रस्ताव त्यांना पाठिंबा देण्याची, उमेदवार उभं न करण्याची पत्र पाठवून त्यांनी आमच्या हायकमांडकडे चर्चा केलेली आहे. पुरोगामी विचाराचे आणि मला वाटतं की राज्याच्या शाहू फुले आंबेडकर आणि शिवराय या विचाराचा वसा घेतलेल्या लोकांच्यामध्ये मतांची फूट पडू नये आणि या देशातील हुकुमशाही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजेत. हे जर प्रकाश आंबेडकरांसह सर्व नेत्यांना वाटत असेल तर पुन्हा पहिलाच फेजची निवडणूक आहे, उद्याचं नॉमिनेशन 27 तारखेला आहे. तर या संदर्भात थोडासा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करून पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि नक्कीच त्यातून चांगले रिझल्ट राज्यामध्ये येतील ही अपेक्षा आहे. राहिला विषय त्यांनी जो प्रस्ताव किंवा जे काही वक्तव्य आहे त्या वक्तव्यावर फार आम्ही बोलणं उचित होत नाही. रामटेकची उमेदवार जे आहे ते काँग्रेसने घोषित केलं आहे. महायुतीचं अजून ठरलेलं नाही, मात्र कालच बावनकुळेंनी स्पष्ट केले की ती जागा शिवसेना लढणार. आणि कुठेतरी चर्चा अशी आहे की काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसचाच उमेदवार त्या रिंगणामध्ये उतरण्याची महायुतीची तयारी असण्याचं बोललं जात आहे. उदाहरणार्थ आमदार राजू पारवे त्या शिंदे गटात प्रवेश करून शिंदे गटाचा उमेदवार. रामटेकची जागा काँग्रेस 1,01% जिंकणार. ते शिंदे असू देत, मिंदे असू देत, काही फरक पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये प्रचंड धक्कादायक निकाल यावेळेस येणार आहे. त्यामुळे अजूनही घाबरून सर्वेवर सर्वे करून सुद्धा अपेक्षित जागा भाजपाला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा जागा वाटपाचा किंवा उमेदवार घोषित करायचा निर्णय होत नाही. हे पहिल्यांदा होते आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही प्रचंड ताकदीनं पुढे गेलेली आहे आणि या राज्यामध्ये भाजपाच्या अधपतनाची सुरुवात देशाच्या महाराष्ट्रातून होईल आणि महाविकास आघाडीपासून होईल हा मला पूर्णतः विश्वास आहे. हो, अकोल्याच्या जागेवरून काल दरेकरांनी टीका केली की दंगा भडकवणाऱ्याला गुन्हेगाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आहे. बलात्काऱ्यांना आणि खून करणाऱ्यांना ज्यांच्यावर खुनाचे आरोप आहेत त्यांना मुख्यमंत्री करू शकतात, तर त्यांनी नैतिकतेचे धडे इतरांना देऊ नये. हो, इंदोरीकर महाराजांचं एक वक्तव्य आलं आहे की 5,000 रुपये आम्ही जास्त घेतले तर आम्हाला धंदा मांडला असं म्हणतात, पण राजकीय पक्ष हे 5-5 कोटी रुपये खर्च करतात, मग हा धंदा नाही. ते भारतीय जनता पक्षांना विचारले पाहिजे. चंदा लेकर धंदा देना हे स्लोगन जे आहे ते
भारतीय जनता पक्षाचा आहे. त्यामुळं सर्वच आता राजकीय रणधुमाळीत भाषणाचे मुद्दे इथेच आता मांडायची गरज नाही. चंदा किसने लिया, धंदा किसने दिया, हे इंदोरीकर महाराजांना माहीत आहे. त्यामुळं कदाचित त्यांनी त्यांच्या बोलण्याचा रोख तसा असावा. धन्यवाद. भाऊ हिंदी में चलो. हिंदी में जानना चाहेंगे कि चंद्रपुर से आपका नाम आगे आ रहा है, क्या कहेंगे इस विषय पर? देखिए, हाईकमान के पास में ये सब विचार है. चंद्रपुर में लोकसभा चुनाव को लेकर अगर मेरे बारे में हाईकमान सोच रहा है तो हाईकमान का निर्णय अंतिम होगा, और वो राज्य में रखना चाहते या दिल्ली में लेके जाना चाहते हैं वो हाईकमान पर निर्भर है. ये छुपा हुआ नहीं है कि मैंने शिवानी के लिए टिकट मांगा था. वो कोई बच्ची घर में रहते हुए टिकट नहीं मांगी थी. उसने बहुत सारे आंदोलन करके पिछले 10 साल से उसने काम किया है. कामगार क्षेत्र में लेबर यूनियन खुद चलाती है. बड़े बड़े इंडस्ट्री में उसकी यूनियन है, उसके हक के लिए लड़ती है. ओबीसी हक के लिए लड़ती है रास्ते पर उतरकर. विद्यार्थी के लिए, ओबीसी के लिए बहुत उसने आंदोलन किया है. एक 26-27 साल की लड़की होकर भी उसने खुद की आइडेंटिटी और परिचय खुद के नाम से लिया है. तो इसीलिए हमने उसकी टिकट मांगी थी. देना या निर्णय लेना वो हाईकमान का काम है, और मुझे समझता हूँ कि मैं ये निर्णय जो अभी रंगों की होली के बाद ही होगा. अब कोई भी हो, पर गुलाल तो हम ही लगाएंगे और रंगों की होली हमारे लिए होगी. हम ही जीतेंगे चंद्रपुर से, चाहे उम्मीदवार हाईकमान कोई भी दे. ओबीसी चेहरा म्हणून एका मतदारसंघात गुंतून राहण्यापेक्षा जर का तुम्ही उर्वरित महाराष्ट्रात फिरले तर पक्षाला जास्त फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? असे हायकमांड जो काही निर्णय घेतील. महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये ओबीसीसाठी मी लढत आलो आहे. हायकमांडलाही वाटतं की एक ओबीसी राज्यातील वडेट्टीवार एक मोठा चेहरा आहे, जो सातत्यानं ओबीसीसाठी लढतो आहे. त्यामुळे त्यांच्या मनात राज्यात ठेवायचं आहे. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून, प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी मला पक्षाने दिली आहे ती मी प्रामाणिकपणे इमाने इतबारे पार पाडलेली आहे. जी काही जबाबदारी दिली असेल, आणि मी तुम्हाला ताई सांगतो, चंद्रपूर आणि गडचिरोलीची जागा दोनही मी जिंकून देण्याचं वचन हायकमांडला दिलेलं आहे, आणि मी जिंकून देणार हा विश्वाससुद्धा त्यांना आहे. त्यामुळे हायकमांड जो निर्णय घेतील तो निश्चितपणे या दोनही जागा जिंकण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असेल. कांग्रेस का अकाउंट जो फ्रीज हुआ है उसके बारे में क्या कहेंगे? नहीं, देखिए, ये लगता है कि कांग्रेस को डर सता रहा है. उनको पराजय का, हारने का डर है. वो डरी हुई है. जो देश का माहौल ये 400 पार की बात बार बार करते हैं, इनकी हालत बहुत बिगड़ चुकी है. लोग और से दो मुख्यमंत्रियों को उन्होंने अंदर डाला है. देश के आज़ादी के बाद ये पहली बार हुआ है कि कोई मुख्यमंत्री को बेवजह अंदर डालना पड़ा. उन्होंने डाला है. तो मुझे लगता है कि लोग अभी बहुत ही त्रस्त है, बहुत लोग परेशान हैं. लोगों को डर सता रहा है कि हमारे देश में आगे इलेक्शन होगा या नहीं होगा, हमारे देश का संविधान बचेगा या नहीं बचेगा. तो ये जो सर्वे इनके आ रहे, ये सरकार के खिलाफ है. इसीलिए विपक्ष को पूरी तरह से चुनाव के पहले ही परेशान करना और उनको चुनाव को फेस करने के लिए तकलीफें खड़ा करना, यही काम भाजपा कर रही है. एक सीधी तौर पर कहूँगा, ये हारा हुआ पहलवान अपनी नौटंकी जो कर रहा है, वो उसका परिणाम ये जो हमारे कांग्रेस पार्टी के अकाउंट्स को सील करके उन्होंने साबित किया है.
केजरीवाल को कहीं ना कहीं इंडिया अलायंस सपोर्ट नहीं कर रही, ऐसी चित्र दिखाई दे रहा है दिल्ली में, क्या कहेंगे? नहीं, देखिए, सब कुछ इंडिया अलायंस केजरीवाल जी के साथ है, उनके पीछे। ये हमारे सब नेताओं ने ये बार बार उन्होंने वक्तव्य करके उन्होंने जाहिर पब्लिक में भी इसका जिक्र किया है। और केजरीवाल जी को जो आज भारतीय जनता पक्ष ने डरकर अंदर डाला है, तो मुझे लगता है कि केजरीवाल जी के पीछे पूरा इंडिया ताकत से खड़ा होगा। आज उनको अंदर डालकर भाजपा ने अपने पैर पर कुल्हाड़ी मारी है और इसका मुआवजा उसको भुगतना पड़ेगा, यह आपको इलेक्शन में दिखेगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।